सायबर चौक येथील यशवंतनगर डवरी वसाहतीतील 18 गुंठे जागा रस्ता विकासासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने ताब्यात घेतली। मात्र या जागेच्या बदल्यात अद्यापही रहिवाशांना पर्यायी जागा देण्यात आलेली नाहीये। गेल्या 11 वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही सुमारे 50 ते 60 कुटुंबांना हक्काचा निवारा मिळालेला नाही, असा आरोप करत बहुजन परिवर्तन पार्टी प्रणित राज्य महिला बचाव समितीच्या वतीनं सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलं। आज या आंदोलनाचा तिसरा दिवस असून या आंदोलनात सुमारे 300 ते 400 नागरिकांचा सहभाग असून लहान मुलांसह कुटुंब आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावर आपला संसार थाटला आहे। या जागेत महानगरपालिकेची ड्रेनेजची भली मोठी पाईपलाईन गेल्यानं सदरची जागा फक्त 7 ते 8 गुंठेच भरत आहे। ही जागा घरे बांधण्यासाठी अयोग्य असून जिल्हाधिकारी यांनी संबंधित जागेच्या बदली दुसरी जागा द्यावी अशी मागणी यावेळी केली आहे। अन्यथा आजपासून पाणीत्याग आंदोलन केलं जाईल असा इशारा बहुजन परिवर्तन पार्टीचे अध्यक्ष यांनी दिला। आज दिनांक 25/2/2025 रोजी आम्ही मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आम्ही यशवंत गृहनिर्माण संस्थेसाठी जागेची मागणी केली होती आणि ती जागा 2015ला आम्हाला मान्य कलेक्टर महोदय यांनी दिली होती। सदरची जागा 15.27 दिली होती आणि ती जागा मोजणी केली असताना जागा फक्त 7 ते 8 गुंठच भरते आणि त्या 8 गुंठ्यातनं ड्रेनेजची भली मोठी पाईपलाईन गेल्यामुळं घरं बांधण्यास ती जागा अयोग्य आहे। त्यामुळे कलेक्टरला गेले 10 वर्ष झालं सातत्यानं सतत आम्ही कागदोपत्री पाठपुरावा केला असताना आम्हाला वेगवेगळे गट नंबर दाखवून आमची पूर्ण कोल्हापूर शहरात दिशाभूल केलेले आहे। आम्हाला जागा दिलेल्या नाही, आज देतो उद्या देतो अशी फक्त आश्वासन दिलेले आहेत आणि आता अचानक म्हणतात की आम्ही शासनाला प्रस्ताव पाठवतो। तर माझी मागणी प्रशासनाला आणि शासनाला एवढीच आहे, आम्हाला शासनाने दिलेली जागा परत आम्हाला शासनाकडून नको, मान्य कलेक्टर महोदयांच्याकडून पाहिजे आणि जिथं कलेक्टर महोदय देतील तिथं आम्ही राहण्यास योग्य आहे। कारण आमची जागा आम्हाला हक्काची आमची आहे ती पाहिजे। 40 कुटुंब इथं आमरण उपोषणला बसले, त्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य इथं बसलाय। 200 ते 400 लोक इथं उपोषणला बसल्यात। गेले 3 दिवस बिना अनापाण्याचं आम्ही बसलोय। आज आम्ही कलेक्टर महोदयांचा काय निरोप येतोय बघणार आहे, अन्यथा आम्ही पाणी त्याग देखील करणार आहोत। या आंदोलनात दादा जगताप, भगवान दाभाडे, अमित शिंदे, उमेश इंगवले यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते।